अकोले तालुक्यातील राजूर या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरवर्षी डांगी जनावरांचं प्रदर्शन भरवलं जातं। या प्रदर्शनात जनावरांची खरेदी विक्री केली जाते। मात्र यावर्षी नोटबंदीचा मोठा फटका या बाजाराला बसला आहे। ज्या बाजारात 1.5 ते 2 कोटींची उलाढाल होते, तेथे आज 25 लाखांची उलाढाल होऊ शकली नाही। 30,000हून अधिक जनावरांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला। खरेदी विक्रीच्या माध्यमातून 4 दिवसात 1.5 करोड रुपयांची उलाढाल गेल्या वर्षी झाली होती। मात्र यावर्षी खरेदीवर 75% फरक पडलाय। सुट्ट्या पैशांची चणचण, त्यात 50 ते 1 लाख रुपये डांगी जातीच्या गायबैलांसाठी मोजावे लागतात। एवढी रक्कम खर्च करणे नोटबंदीच्या काळात सामान्य शेतकरी वर्गाला शक्य नाही। व्यापारीही हतबल झाले आहेत, तर उधारीवर द्यायला शेतकरी तयार नाहीत। किमती कमी करूनही उपयोग होत नाही, त्यामुळे शेतकरी खर्च करून आपली जनावरे बाजारात घेऊन विक्री करावयास आले आहेत। त्यांना मोठा तोटा सहन करावा लागलाय। मॉडेल्स आणि पाळीव प्राण्यांचा रॅम्प वॉक आपण सर्वांनी पाहिलाच असेल, अनुभवलाही असेल। मात्र वळूंचा रॅम्प वॉक कधी पाहिलाय का? होय, आज चक्क वळू रॅम्पवर उतरले आहेत आणि या वळूंनी उपस्थितांचं मनोरंजनही केलं। अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथे डांगी जनावरांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। त्यावेळी वळू मैदानात उतरले आणि सुरू झालं रॅम्प वॉक। यावेळी डांगी जनावरांच्या प्रदर्शनात 100हून अधिक वळू सामील झाले होते। यामध्ये आदत, 2 दाती, 4 दाती, 8 दाती वळूंसह उत्कृष्ट कालवड, गोरा, गाय आदी प्रकारातील जनावरांनीही सहभाग नोंदवला। प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक देण्यात आले। तर सर्व प्रकारात चॅम्पियन ठरला तो संगमनेर तालुक्यातील कोकणेवाडी येथील चंद्रकांत सखाराम बेटकोरी याचा वळू। चॅम्पियन वळूला 15,000चे पारितोषिक तसे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात देखील आले आहे। दर्शन म्हणजे बक्षीस हा या ठिकाणी उद्दिष्ट नसून खऱ्या अर्थाने केलेला ज्या काही शेतकरी आहे त्या जनावरांवरती जेवढं प्रेम करतो, त्याच्या पाठीवरती थाप टाकतो आणि अतिशय चांगलं संवर्धन करतो, चांगल्या प्रकारे निगा राखतो, याला कुठेतरी प्रोत्साहन भेटावं, त्यांनी केलेल्या श्रमावरती कुठेतरी एक कौतुकाची थाप भेटावी म्हणून या ठिकाणी आम्ही हे प्रदर्शन निश्चितपणे आयोजित करण्यात येतं। आणि ज्या आयोजनामध्ये आपण सर्वजण पाहत असाल का गेले वर्षभर आपण या प्रदर्शनाची तयारी शेतकरी आपल्या पद्धतीने आपल्या जनावरांमध्ये चांगल्या पद्धतीचं पोषण देण्याच्या दृष्टिकोनातून चांगला खुराक असेल, चांगले खाद्य असेल हे देण्याचं काम करतो। या ठिकाणी ग्रामपंचायत राजूर ही सातत्याने या ठिकाणी गेले 60 वर्ष झालेत। हे 60-70 वर्षापासून ही जी काही परंपरा आलेली आहे, ही परंपरा जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने ही राजूर ग्रामपंचायत करते। या आपण पाहत असाल का जी काही नोटबंदीचा जो विषय झालेला आहे, चर्चेला आलाय, किंवा या ठिकाणी अंमलातही आणताना दिसत आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी वर्ग जो आहेत का ज्याचं जिल्हा बँकेकडे सर्वात मोठं कर्जाच्या पिकाच्या स्वरूपामध्ये जिल्हा बँकेकडे सर्वात मोठं खातेदार आहेत। आणि अशा अनुषंगाने ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे चलनच्या बाबतीतलं जर पाहिलं तर यावर्षी अत्यंत नवीन नोटांची तर संपूर्ण राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये चणचण आहे। आणि त्याच पद्धतीने व्यापाऱ्यांकडे देखील ज्यावेळेस हा जो काही व्यवहार असतो, हे सर्व व्यवहार जे आहेत हे रोख स्वरूपामध्ये असतात आणि रोख स्वरूपामध्ये आज कोणाकडेही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चलन शिल्लक नाही आहेत। त्याच्या अनुषंगाने फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी या नोटबंदीचा या ठिकाणी त्रास आणि फटका या ठिकाणी या बाजारपेठेवरती देखील होताना दिसतोय। आणि ज्याच्या माध्यमातून आपण पाहत असाल का या वर्षीचा बाजार देखील थोडासा अल्प प्रमाणामध्ये भरलेला दिसतोय। शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद देखील थोडासा घटलेला दिसतोय। त्याचं कारण या ठिकाणी नोटबंदी आहे, किंबहुना या ठिकाणी शासन निश्चितपणाने काहीतरी मार्ग काढेल असं आम्हालाही अपेक्षा आहे। परंतु याचा प्रभाव जो आहे, नोटबंदीचा प्रभाव हा थेट शेतकऱ्यावरती या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय। असला परंतु दुष्काळाच्या निमित्ताने करोडो रुपयाची उलाढाल या ठिकाणी होत असते। आणि जवळपास या वर्षीचं जर आपण पाहिली तर जवळपास या चलनाच्या अनुषंगाने जी काही आलेली मर्यादा आहेत याच्यात 75% तूट या ठिकाणी बाजारामध्ये या ठिकाणी पाहायला भेटते आणि याचा फटका देखील या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना देखील पाहायला भेटतोय या ठिकाणी। प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरींसह दीपाली निर्मळ, SP 24 तास, अकोले।